आता आपण आपलं आजचं भजन सुरू करू. अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में। है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में। मेरा निश्चय बस है एक यही, एक बार तुम्हें पा जाऊं मैं। मेरा निश्चय बस है एक यही, एक बार तुम्हें पा जाऊं मैं। अर्पण कर दूं दुनिया भर का सब प्यार तुम्हारे हाथों में। सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में। यदि मानुष का मुझे जन्म मिले तो तव चरणों का पुजारी बनूं। यदि मानुष का मुझे जन्म मिले तो तव चरणों का पुजारी बनूं। इस पूजक की एक एक रग का होतार तुम्हारे हाथों में। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में। जब जब संसार का कैदी बनूं निष्काम भाव से कर्म करूं। जब जब संसार का कैदी बनूं निष्काम भाव से कर्म करूं। फिर अंत समय में प्राण तजूं भगवान तुम्हारे हाथों में। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में। मुझ में तुझ में बस भेद यही, मैं नर हूँ तुम नारायण हो। मुझ में तुझ में बस भेद यही, मैं नर हूँ तुम नारायण हो। मैं हूँ संसार के हाथों में, संसार तुम्हारे हाथों में। अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में। है जीत तुम्हारे हाथों में और हार तुम्हारे हाथों में।
बघा, गेल्या वेळी रामदास स्वामींनी आपल्याला सांगितलं होतं की ज्ञान आणि उपासना एक होतात, शोधून पहा सर्व मते. तर ही द्वैत भूमिकेवरती उपासना, ज्ञान सगळं एक झालं, हेतू विरहित झालं. मी का भक्ती करतो? मी तुझा सेवक आहे म्हणून, माझा वेगळा काही अजेंडा नाही. तू करशील तसं. तर बघा, ह्याच भूमिकेवरती आपण आज बघणार आहोत. पुन्हा याच्या पुढच्या होऊया. पण ही द्वैत भूमिकेवरची समर्थांनी सांगितलं तसं शोधून पहा सर्व मते. ज्ञान भूमिकेवरती एकता आज सांगणार आहेत ते. पण हे आत्मनिवेदन, स्वतःला निवेद्य द्यायचा, हे भक्ती मार्गातली ही साधन आहे. ठीक आहे, पण आधी आपण आपली प्रार्थना म्हणू. ओ ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला हा ज्ञान आणि उपासना यांचे एकत्व अनुभव करण्याचा समास चालू आहे. त्यामध्ये प्रस्तावना आणि वृत्ती निवृत्त करण्याच्या उपायांमध्ये, त्याही मध्ये विशेष म्हणजे निर्हेतुक उपासना, की ज्याला समर्थ विज्ञान म्हणतात. हेतू विरहित ज्ञान आणि उपासना एक होणं आणि विज्ञान, हे समर्थांनी एका अर्थाने वापरले. तर ह्याच्या ज्या 8, 9 आणि 10 या ओव्या होत्या, तो एक सिद्धांत रूपाने समर्थांनी सांगितलं. त्याच्यावर आपण जवळजवळ 2 अभ्यास वर्गात गेल्या वेळेस चर्चा केली. आणि हे सगळी एक कसं होतं हे समजण्यासाठी एक थोडं चिंतन आपल्याला करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना एक होमवर्क पण होतं. आणि मग हे जे पुढचे विषय आहेत, ब्रह्मस्वरूपाचं वर्णन आणि विवेकाचा अभ्यास, ह्याच्यामध्ये काय म्हणायचं, फिलॉसॉफी खूप नाहीये. समर्थ काय सांगतात ते ऐकून घ्यायचं, कारण ते त्यांचं काय म्हणायचं, परमात्म दर्शनाची त्या तुषार जसे उडावे अनुभवाचे, तशा या ओव्या आहेत. आणि हे पटण्यासाठी मग पुढचे समास कसे उलगडत जातात ते आपण बघूया. आता हा हेतू विरहित निराकारी, आपले निवृत्ती कुठल्याही प्रकारचा हेतू नसला पाहिजे बघ. कसं आजचं आपलं भजन आपण बघितलं ना, ठीक आहे, मला आता असं प्रेमाने म्हणायचं, ज्ञान मला नकोय, कळत नाही किंवा समजत नाही किंवा कठीण जातं, ठीक आहे, भक्त तर भक्त. समर्थाने सांगितलंय सर्व मते ज्ञान आणि उपासना एकत्र होतं. मग ते भक्तांनी कसं निवेदन केलं की तुझ्यासाठी सगळं आहे, हार आणि जीत तुझ्या हाती आहे, सगळं तुझ्या हाती आहे. तर हे हेतू, हे कारण हेतू काय असतो, हेतू चंचल असतो. इथं आपण ह्याच्यावर सुद्धा आपण गेल्या वेळी चर्चा केली. पण एक प्रश्न आहे, ते म्हणजे काही असं स्पष्ट उदाहरण देऊन सांगा की हेतू नाही ठेवायचा म्हणजे काय. तर मला एक काय आठवलं, मी ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी ऐकायला जायचो ना, तर तिथे एक ग्रस्ते यायचे आपल्यासारखेच, त्यावेळेस ते असतील 60-62 वर्षाचे. तर प्रवचन झाल्यावरती ते स्वामीजी त्यांना म्हणले, काय अण्णा, आज लक्ष नव्हतं प्रवचनामध्ये. आपल्यासारखे लोक असणार होते. म्हणे आज लक्ष नव्हतं प्रवचनामध्ये. हो म्हणे, जरा माझा
अपमान झाला. ते म्हणले काय असं अरे काय झालं? तर ते त्यांनी नंतर काय सांगितलं, तर जे सांगितलं ते हेतू हे शब्दात आठवलं. कारण त्यांची जी चर्चा झाली गुरुजी आणि साधक त्यांची, त्याच्या शेवटी गुरुजींनी हा प्रश्न विचारला, हेतू काय होता तुमचा? तर ते काय म्हणले, माझं मन का लागत नाही निरूपणात? तर बघा त्यांच्याकडे आता हे त्यांची ती आणखी जुनी आठवण 68-69 सालची असेल. त्यांच्याकडे आता पूर्वीच्या काळी आता इतकं राहिलं नाही, पण एक वार लावून शिक्षण करत असत की नाही गरीब विद्यार्थ्यांना. मग आता मुंबईमध्ये बाहेर गावून यायचे, तसा यांनी एक विद्यार्थी एक यांच्याकडे ठेवला, घेतला. मग तो अगदी हुशार होता. मग त्याच्यावर त्यांची माया जडली. मग ते काय म्हणले की त्यांच्या मनात काय होतं, त्यांना एक मुलगी होती, तिच्याशी हा लग्न करेल असं यांच्या मनात होतं. तर त्याने काही लग्न केलं नाही. तो बाहेर पडला, नंतर मोठा ऑफिसर वगैरे काय झाला. आणि तर म्हणले आज तो आला मला भेटायला. तर म्हणे मला अगदी काय अण्णासाहेब काय म्हणता असं विचारलं. म्हणे माझ्याकडे लहानाचा मी मोठा केला, त्याला नमस्कार करून आदराने वगैरे काही नाही. ते गुरुजी म्हणे अण्णासाहेब तुम्हाला काय सांगायचं, तुम्ही इतके वर्ष ज्ञानेश्वरी ऐकताय, पण म्हणले तुम्हाला तुमची साधना नीट चालावी म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही काय हेतून त्याला तुमच्या घरी आश्रय दिला हे तपासून पहा. नाही नाही म्हणे, पण त्याला उपकाराची जाण नको का? ते म्हणले हो, पण ते तो पाहून घेईल. आपण तर म्हणले मला ते आठवत हे मी खूप मोठं उदाहरण, माझी तेवढी पात्रता लायकी नाहीच आहे, पण आपण बघा कसं कुठलाही हेतू सोडून आपण प्रेम करायला शिकणं भगवंतावर सुद्धा, हे हा चंचल येतोय. मग आता बघा त्यांना काय तो झाला असेल, IIT झाला, मोठा ऑफिसर झाला कुठे, त्यांनी विचारलं काय अण्णासाहेब काय म्हणता कसं काय आहे. तर त्यांची अपेक्षा की नाही, त्यांनी नमस्कार करून मला विचारायला पाहिजे होतं. राग होता मनामध्ये की माझ्या मुलीशी लग्न नाही केलं, जे काय असेल ते, पण असा अंतरात राहतो. आणि त्याचं प्रत्यंतर मला माझ्या सुखदुःखांच्या वृत्तींमध्ये दिसतं. व्यवहार म्हणून आपलं काय असेल, आपली भूमिका काय असेल ते असू द्या, पण मग आपल्याला खरंच सुख पाहिजे ना. कारण आज आपण सुखावर वर्णन समर्थच करणार आहेत, ते सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी मी हे उदाहरण सांग. ठीक आहे. मग आता ह्याच्या पुढच्या ज्या ओव्या होत्या 8, 9 आणि 10, ह्याच्यावर आपण पूर्ण 2 अभ्यास वर्ग आपण ह्याच्यावर चिंतन केलं की हे सगळं एक कसं. हा आपल्या साधनेचा क्रमविकास आहे. 9वी ओवी ज्ञान, द्रष्टा, साक्षी, जाणता, ज्ञान घन, चैतन्य सत्ता, हे सगळं ते म्हणतात एक आहे. हे एक आहे करण्यासाठी ज्ञानाचे विज्ञान होते शोधून पहा बहुतमते. सगळी शास्त्र हेच सांगतात. हे सांगण्यासाठी आपण समर्थांनी जेव्हा विज्ञान शब्द वापरला, नवदा भक्तीमध्ये गुरुपाद सेवाच्या भक्तीमध्ये त्यांनी हे सांगितलं, ते संग त्याग निवेदन विधेय स्थिती अलिप्तपण, हा साधनेचा क्रमविकास आपण बघितला. आणि त्याला शेवटी ते विज्ञान म्हणले. विज्ञानामध्ये आपली साधना पोचली की फळाला आली. सर्व जणू काय हे साधनांचं फळ आहे. हे म्हणले ही त्रिविधा प्रचिती, याच्यामध्ये शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती असा माझा अनुभव येतो. आणि हे सगळं मला कळणार कसं? हे मला कळलं पाहिजे की नाही, प्रत्येकाला कळलं पाहिजे. तर म्हणले हे बघा, ही अनुभवाची द्वारे आहे. कळती सारासार विचारे, म्हणून आपण ह्या ओवीवरती, आणि आपला हा समास सारासार निरूपण आहे म्हणून याच्यावर एवढा वेळ खर्च करून, हे आपल्या प्रत्येकाला अनुभव, हा असा अनुभव येण्या पाठीमागे समर्थांचा अट्टहास आहे. हे आपला प्रत्येकाचा अनुभव, समर्थांचा जो अनुभव आहे तो समर्थांना त्यांच्यासारखा, त्यांचा जो अनुभव आहे तो करायचा आहे त्यांना. तर आता बघा, आता आपण पुढे चल. तर आता हे ज्ञान प्रक्रियेबद्दल संशय असता कामा नये.
मग आपण गेल्या वेळी काय म्हटलं की खूप प्रकारे विचार केला, आजही थोडा करणार आहोत. कारण का, ह्याच्या ज्या पुढच्या ओव्या आहेत ना, ते संशय का नको, तर म्हणले आपण मग ज्ञानाला अधिकारी होणार नाही, आपण वाहवत जाऊ, भ्रमामध्ये आपण हरवून जाऊ. आणि ह्याचं जे पुढच्या ओव्या आहेत, जिथे विज्ञानाचे थोर पण समर्थांनी सांगितले, ते आपल्याला एक काहीतरी कोणीतरी कोणाचं तरी वर्णन करतंय असं होईल. हे माझं वर्णन आहे किंवा ही ही स्थिती मला मिळू शकते, अशी असे विचार मनात नाही येणार. म्हणून आपण याच्यावर एवढा वेळ खर्च करतोय. आजही थोडा वेळ आपण त्याच्यावर खर्च करणार आहे. कारण आपण एक छोट्या सोप्या शब्दात गेल्या वेळी म्हटलं होतं की माझ्या ज्ञानाचे किंवा साधनेचे विज्ञान का होत नाही, किंवा हेच थोडा उलटा केला, साधनेचे विज्ञान कसे होईल, माझ्या साधनेचे विज्ञान कसे होईल. तर बघा, आपण सारासार विचार करून अनुभव पचवून, की नुसता अनुभव येऊन नाही बर का, तो अनुभव पचवला पण पाहिजे. जर नुसता अनुभव येऊन शहाणं येत असतं तर मग आपण सगळे येवाना आपल्याला कितीतरी अनुभव आलेत की नाही, आपण शहाणे मी तरी नाही झालो. मग का नाही झालो मी, कारण मी पचवला नाही योग्य तऱ्हेने अनुभव. जसा संतांना अपेक्षित आहे तसा मी पचवला नाही. बर, मग तो पचण्यासाठी आपल्याला समोर एक काय रोल मॉडेल म्हणण्यासाठी आपण गेल्या वेळी एक उदाहरण बघितलं, की हा सगळा स्थलकालाची मर्यादा नसलेला, सदा सर्व काळ, ज्याचा धनाशी, संपत्ती, मान सन्मान याच्याशी काही संबंध नाही, अशी एक आपण गेल्या वेळी गोष्ट बघा आपण ऐकली. गोष्ट बघितली की आपण म्हणलं की ह्या ह्या माणसाला जसा आनंद, तुम्हाला समजावून सांगतो राजाला, की हा आनंद कसा आहे, तसा त्याचं जसं ज्ञानाचं विज्ञान झालं, तसं बघा समर्थांची भूमिका केवढी खोल आहे, की त्यांनी पादसेवनाने ही सगळी एकात्मता साधते. ही पादसेवन भक्तीमध्ये हा कर्मविकास साधतो. हे असं याच्यावर सगळी आपण ही सप्तांग आपण गेल्या वेळी बघितली, त्यात आपण पुन्हा बघत नाही. पण ह्याचा आपण सारांश गेल्या वेळी कसा काढला, याचा सारांश आपण गेल्या वेळी काढला, साधन विचार किंवा साधना करून मला काय मिळवायचं आहे. तर एक आपण आपण जिथून आहोत तिथून सुरुवात करायची ठरवलं. म्हणून माझ्या कर्माची शुद्धता करण्याचं ठरवलं, उपकरणाची शुद्धता म्हणजे माझ्या मनाची शुद्धता, मीची शुद्धता करण्याचं ठरवलं. आणि मग त्यानंतर साक्षात साधन, की जे मी ज्ञानाचा अधिकारी बनेन यासाठी बघितलं. किंवा आणखीन सोप्या शब्दामध्ये आपण त्याची फोड अशी केली की परंपरा साधन, बहिरंग साधन, अंतरंग साधन, आणि मग त्याच्यानंतर आलं सर्व साधनांचे फल साक्षात साधन. आधीची साधनं सोडायची नाही. पण आता बघा, हे आपल्याला पटण्यासाठी एक छोटं उदाहरण बघा, की कर्माची शुद्धता म्हणजे काय. आता बघा, आता आपल्यापैकी बरेच जण आपण आता का विद्यार्थी म्हणून आले असू आपण अमेरिकेमध्ये, किंवा कसे आले असू, तर मग काही काही आता विद्यार्थ्यांमध्ये एक जण ते स्वतः सांगत होते, म्हणून कर्माची त्यांना विचारलं, म्हटलं आता तुम्ही आता इतके वर्ष तुम्ही साधना करताय, ते दुसऱ्या परंपरेत आहे, काय झालं. तर म्हणले मी आधी विद्यार्थी होतो, माझे सगळे मित्र भारतातनं आलेले प्रोफेसर वगैरे सगळे म्हणे काय भेटायचे शनिवार रविवार, आणि मग म्हणे ठरलेला कार्यक्रम असायचा, बियर प्यायचे, चर्चा सगळ्या पॉलिटिक्सवर, तेच संध्याकाळ घालवायची. मग म्हणे मग मला ती सवय मोडायची होती, पण त्यांच्या संगतीच्या विरुद्ध जायचा धीर झाला त्यांच्या. म्हणून मी काय केलं, म्हटलं मी त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही सुरुवात कशी केली, तर म्हटले मी ते बियर काय की ती कलर्ड बाटल्यातनं मिळते बघा, तर मग ते म्हणले मी ती घ्यायचो, मी बाथरूम मध्ये जायचो, ती बियर फेकून द्यायचो, त्यात पाणी भरायचो, आणि मग मी सगळ्यांमध्ये येऊन बसायचो. मग म्हणले असा 1-2 महिने गेल्यानंतर मला धीर आला, सांगितलं मी नाही पिणार. मग म्हणे काही कारणाने माझा या संस्थेशी संबंध आला, आणि आता माझे ते मित्र राहिले नाहीत आता ते माझे. बघा, हे हे मी सोप्या शब्दात सांगितलं, हे रामदास स्वामींना अपेक्षित नाहीये, पण मला समजण्यासाठी
मी हा प्रवास, आपल्या साधनेचा प्रवास कसा होतो हे समजावून सांगण्यासाठी आपण बघितलं. याच आपण गेल्या वेळी काय बघितलं की मला हे साक्षात ज्ञानाला, अंतिम ज्ञानाला मी अधिकारी का नाही? कारण माझं मन त्रिविध चिंतांनी, सगळ्या खूप चिंतांनी व्यग्र आहे. चिंता कशी व्यक्त होते? वृत्ती रूपाने. मला काहीतरी करायचंय, मी करायचंय किंवा कोणाकडनं करून घ्यायचंय त्या कृतीमध्ये, आणि मग अर्थातच त्याचं फळ आलं. मग गेल्या वेळी आपण म्हटलं की ह्याच्यावर आपण जरा विचार करू, आणि ह्या सगळ्या वृत्ती, कृती आणि फळ याचा आपण परंपरा साधन, बहिरंग साधन आणि अंतरंग साधन अशी आपण विभागणी करू. आणि आपण त्याचा एक आपल्यालाच विचार करू की माझ्या वृत्तीमध्ये कसं स्थित्यंतर होत आहे. पारंपरिक साधन, बहिरंग साधन, अंतरंग साधन. आणि ज्ञानाला कदाचित मी लायक नसेन असेन, पण मग काय वृत्ती उठेल? असा आपल्या वृत्तीमधला प्रवास, कृतीमधला प्रवास आणि फलामधला प्रवास बघण्यासाठी असं तक्ताच केला पाहिजे असं नाही, पण एक समजण्यासाठी असं केलं. तर आता मी राजेश्री ताईंना विनंती करतो की बघा, तुम्ही आता एक पाठवलाय तुम्ही तक्ता, तर तुम्ही करा, तुम्हाला हायलाइट करा, आणि मग तुम्ही कुठल्याही क्रमाने सांगा. तुम्हाला हवं असेल तर मी तुम्ही सांगितलं की आपण सुरू करू. तुम्ही रेडी असाल तेव्हा आता हे घालू आपण, हवं तर, म्हणजे तुम्हाला समोर बघूनही सांगता येईल. तुम्हाला जसं हवं असेल तसं सांगा, इथलंच वाचा असं नाही. ग्रहपाठावरती, दिलेल्या ग्रहपाठावरती थोडं चिंतन मनन केलं. पुन्हा आपला अभ्यास वर्ग ऐकला, पुन्हा रेकॉर्डिंग ते, आणि नंतर मग लिहायचं मनाने ठरवलं अगोदर. आणि पारंपरिक साधन म्हणजे तुम्ही सांगितलं की उत्सव आणि समारंभ. समारंभामध्ये वृत्ती कशी असते, तर सत्संगामुळे चांगले विचार असतातच, पण ते थोडे अंशतः असतात. दोष दूर करण्याचा प्रयत्न आपला चाललेला असतो, उत्साही असते वृत्ती, सहकार्याची भावना असते मनामध्ये, दान करावंसं पण वाटतं आपल्याला. पण ही सगळी कर्म कामाची विभागणी होते. म्हणजे याने करावं, त्याने करावं, असं सगळी कामं अशी वाटून घेतो आपण. थोडी परावलंबी वृत्ती असते आपली, दुसऱ्यावर अवलंबून पण राहावं लागतं. आणि आपल्या अंगचे जे गुण असतात, कलागुणांना दाखवण्याचा तिथं वाव मिळतो आपल्याला, अशी वृत्ती असते. आणि मग कृती आपली तशी घडते, परोपकार आपल्या हातून होतो, सहभाग आपण घेतो, दया दाखवतो, निश्चय करून आपण ते काम करायला धजावतो, दान करतो. आणि हे सगळं करत असताना चुका घडतात आपल्या हातून. मग लोक टीका पण करतात आपल्यावरती, हे असं कमी पडलं किंवा काय. विचारांची आदान प्रदान झाल्यानंतर, मतं मांडल्यानंतर म्हणा, की चुका पण निदर्शनाला येतात आपल्या, दाखवतात लोक. मग त्यावेळेला राग पण येतो आपल्याला. पण ते रागवायचं नाही असं काहीतरी आपण ठरवतो. मग फल यातून मिळतं काय? तर प्रसिद्धी आपल्याला मिळते, मान मिळतो, प्रतिष्ठा मिळते, मग थोडा आनंद मिळतो. पण तो आनंद जास्त वेळ नाही टिकत. ते महत्वाचं. आणि कलागुणांना वाव जरी मिळाला तरी समाधान नाही मिळत. तर बहिरंग साधन जे आहे ते जनसेवा आणि व्रतवैकल्य सांगितली. या सत्संगामध्ये वृत्ती, या जनसेवेमध्ये, व्रतवैकल्यामध्ये समभाव असतो मनामध्ये, शुद्ध भाव येतो, अर्पण भाव, संयम, ईश्वराप्रती आवड निर्माण होते, आणि हळूहळू माईक जगताची ओळख होते आपल्याला. विवेक, वैराग्य, त्याग, देहबुद्धी, विदेह म्हणजे काय, हे सगळे हळूहळू समज येते याची. आणि कृती मग तशी त्याप्रमाणे आपल्या हातून घडत जाते. चांगले विचार, सात्विक विचारामुळे कर्मामध्ये आपल्या शुद्धता यायला लागते, नम्रता येते, संयम, समभावानं ते कार्य घडतं. ईश्वराचं सतत स्मरण
ठेवत राहिल्यामुळे कर्मे विवेकपूर्ण आणि सावधानपूर्वक होतात. अपेक्षा कमी होते. आणि कर्मफल आपण देवालाच देतो. देव कर्ता आहे हे आपल्याला अगदी मनापासून समजतं. आणि याच्यावरचं फल असं मिळतं, की देवावरील श्रद्धा दृढ व्हायला लागते आपली. आपण हळू-हळू अ, अ, गुणी बनत जातो, सुशील बनतो. सार, असार काय आहे? सत्य काय आहे? शाश्वत काय? हं, हे आपल्याला समजतं. जगताचं खरंच ज्ञान व्हायला लागतं आणि हळू-हळू आपण निवृत्तीकडे वळतो. आसक्ती येते मनामध्ये. जप आणि आता अंतरंग साधन काय आहे? जप आणि मौन. हं, नित्य सात्विक विचार येतात याच्यामध्ये. श्रवण, मनन करायला आपण लागतो. नामस्मरणाची आवड लागते आपल्याला. ध्यान करावंसं वाटतं. जप, विवेक, वैराग्य, मग हळू-हळू चित्तशुद्धी होते आणि हे सगळं करण्यामध्ये तत्परता ठेवतो आपण. नियमितपणे नियमितता येते हे सगळं करण्यामध्ये. पाठांतर करतो आपण, त्याची गोडी लागते. मग तशीच मन एकदा शुद्ध तयार झाल्यानंतर मग कर्म देखील तशीच होतात. कर्म देखील नियमितपणे होतात, शुद्धपणे होतात. कर्तव्य बुद्धीनं होतात. शिस्त येते आपल्या कामामध्ये. ज्ञानपूर्वक कर्म घडतात. हं. मीपणा जातो. फलाची अपेक्षा निरपेक्ष आपण बनतो, निर्विकार बनतो. आसक्ती आणि फळ याच्यातून मिळतं. आसक्तीचा हळू-हळू लय होतो. आसक्ती जाते आपली आणि विरक्ती येते. तीच विरक्ती म्हणजेच उदासीनता येते आणि माईक जगत कसं आहे, हं, हे कळतं आणि भक्ती मार्गाने गेल्यानंतरच आपल्याला आनंद मिळतो, अशी एकदम दृढ भावना होते आपली आणि तसं आचरण घडतं. भक्ती मार्गाने आपण गेलं पाहिजे हे मनोमनी आपण पक्क ठरवतो. आता साक्षात साधन म्हणजे सत्संगाची आवडच लागते आपल्याला. सत्संगामध्येच राहावं असं वाटतं आपल्याला आणि सात्विक विचारामुळे आणि ईश्वर, जीव, जगत याविषयीचे ज्ञान आपल्याला होतं. गुरुकृपा होते आणि अंतर्बाह्य परिवर्तन होतं आपलं. आपण आतून बाहेरून पालटून जातो. जसं मन शुद्ध होतं तसं कर्म होतं शुद्ध आणि आत्मज्ञान होतं आपल्याला. गुरुकृपेमुळे ते होतं सगळं आणि समाधानी वृत्ती आणि हे सगळं ज्ञान झाल्यामुळे ती कर्म पण तशीच घडतात. ईश्वर कृपेमुळे ही गुरुकृपेमुळे ईश्वर कृपा आणि त्याच्यामुळे शास्त्र कृपा होते. शास्त्रामध्ये जे काही सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये आपल्याला ते सगळं ज्ञान आपल्याला ते होतं. ते शास्त्रकृपा ती होते. शब्द कळतात आपल्याला शास्त्रातले आणि हे सगळे शिकवणं हे सगळं गुरुमुळे घडतं. गुरु मुख्य आणि गुरूंच्या आशीर्वादामुळे, गुरूंच्या कृपेमुळे हे सगळं घडत आपण शास्त्रानुसार शास्त्राला अनुसरून वर्तन करावं ही बुद्धी आपल्याला येते आणि आपल्याला समजतं की आपलं अस्तित्व हे महत्वाचं आहे. अस्तित्व असणं, आपलं असणं महत्वाचं. हा आत्मा आहे म्हणून आपण आहोत आणि हे चैतन्य आहे ते महत्वाचं. हा आत्मानुभव येतो आणि तो अनुभव म्हणजेच ज्ञान आणि विज्ञान यांचा ऐक्य असं छान. आहे. तुम्ही जे चार्ट पाठवला त्याच्यापासून आम्ही बऱ्याच जणांना बाकीच्यांना शेअर केला आणि मग आता सुंदर तुम्ही प्रेरणा सगळ्यांना मिळाली. आता बघा आणखीन आपण 2 उदाहरणं आज बघू. फारच सुंदर. हे सगळं निवेदन प्रत्येकाचं आपलं आतलं आहे बघा. आणि ते प्रत्येकाच्या दृष्टीनं ते खरं आहे. प्रत्येकानं ते मंथन करून काढलंय. तर असं एक दुसरं मंथन काढलेलं रत्न आपण बघणार आहोत. तर नंदिनीताई तुम्ही कॅमेरा ऑफ ठेवलात तरी चालेल, तुम्ही सांगा. तुम्ही अनम्यूट करा. नमस्कार. नमस्कार. ऐकू येते का? हो येतंय सांगा. ऐकू येते? हो येतंय. नमस्कार. सर्वप्रथम माझ्या सद्गुरूंना, गुरुदेव रानडे यांना वंदन करते
आणि अरविंदजींना प्रणाम. आपल्या सर्वांना नमस्कार. गुरुदेव रानडे म्हणत असत की साक्षात्कार किंवा सेल्फ रिअलायझेशन इज ए प्रोसेस, इट इज नॉट अन इव्हेंट. तेव्हा मी या मार्गावर एक प्रवासी आहे आणि आता ही प्रोसेस सुरू झालेली आहे. ही प्रक्रिया प्रोसेस अगदी हळूहळू शिकते आहे. त्यामुळे प्रत्यक्ष साधन किंवा ज्ञान हा रकाना संत सद्गुरूंच्या ऐकलेल्या आणि वाचलेल्या शब्दांवरून अंदाजाने मी भरलेला आहे. प्रत्यक्ष ज्ञान मला त्याच्यातलं नाही आणि जे काय ऐकलं वाचलं त्याच्यावरून अंदाजाने भरलाय. आता मी आडवी जाणार आहे. उभी उभी म्हणजे वृत्तीचे हे सगळे करण्यापेक्षा वृत्ती आपल्या पारंपरिक साधन, बहिरंग साधन, अंतरंग साधन आणि साक्षात ज्ञान ह्याच्यामध्ये कशी असते ह्याच्याबद्दल आपण आधी बघूया. पारंपरिक साधनामध्ये वृत्ती कशी असते आणि नंतर कशी घडत जाते. तर सत्संग आधी घडतो. त्यामुळे सत्संग घडल्यामुळे इतर साधकांची सेवा वृत्ती, समर्पण वृत्ती, सद्गुरु कृपेबद्दल कृतज्ञता वगैरे जाणवते आणि आपल्याला अजून किती मजल मारायची आहे ह्याचा साधारण अंदाज येतो. त्यामुळे अहंभाव थोडा थोडा कमी होतो. त्यानंतर बहिरंग साधना म्हणजे जनसेवा किंवा व्रतवैकल्य. तेव्हा आपण जेव्हा जनसेवा करतो तेव्हा नम्रपणा, दया, औदार्य वगैरे जनसेवेने वाढते. कारण सुरुवातीस आपण फलाच्या इच्छेने बहिरंग साधना करत असतो सुरुवातीस. त्यामुळे हे सगळं करण्याची आपली इच्छा असते, कारण त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी मिळणार आहे असं आपल्याला वाटत असतं किंवा मिळवायची इच्छा असते म्हणून. त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करताना सुद्धा दृढ निश्चय, नियम, नियमितता आणि वेळ आणि काळ ह्याची जागृती ते घडवतात, कारण त्या वेळेला त्या गोष्टी करायच्या असतात. त्यानंतर अंतरंग साधना म्हणजे जप किंवा मौन ह्यामध्ये वृत्ती कशी असते किंवा कशी घडत जाते. जप आणि मौनात आनंद आहे हे आधी कळायला लागते हळूहळू. शिवाय आपल्याला सद्गुरू जर असतील तर त्यांची आज्ञापालन म्हणून आपण जप करतो व त्याच्यामुळे नियमितपणा आणि आज्ञाधारकपणा वाढतो. इतर सद्गुण त्याच्या अनुषंगाने वाढत असतात. आणि साक्षात साधन किंवा ज्ञान ह्यामध्ये वृत्ती कशी असते किंवा नंतर कशी घडत जाते ते आपण बघू. आनंदात जप आणि ध्यान जर झाला तर सद्गुरु कृपेची जाणीव होते, कृतज्ञता वाढते, अहंभाव किंवा मी जप करतो किंवा मी साधना करतो किंवा करते वगैरे ही वृत्ती कमी होते. आता कृती ह्या तिन्ही चारी अवस्थात कशी असते ते आपण बघू. पारंपरिक साधन, उत्सव समारंभ यामध्ये आपली कृती कशी असते. आळशीपणा आपला जातो आधी मुख्य म्हणजे, कारण आपण काहीतरी नियम केलेला असतो. उत्सवाचं वेळापत्रक पाळताना आपल्याला टाइम मॅनेजमेंट जमू लागते, अशी आपली कृती होते. त्याच्यानंतर बहिरंग साधना म्हणजे जनसेवा आणि व्रतवैकल्य ह्यामध्ये कृती कशी होते. जनसेवेत स्वतःवरचं लक्ष कमी करून दुसऱ्यासाठी काम करणं जमू लागतं हळूहळू. व्रतवैकल्य करताना टाइम मॅनेजमेंट पण जमतेच, पण आपल्या कृतीची लाज न बाळगता भक्तिपूर्वक निश्चयाने कृती घडते. आता जसं अरविंदजींनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना जशी लाज वाटत होती बियर पिताना, तसं आपण लाज न बाळगता हळूहळू ती कृती भक्तिपूर्वक आणि निश्चयाने करू लागतो. अंतरंग साधना आणि जप मौनामध्ये कृती कशी असते आणि कशी होती. तर शरीर आणि मन हळूहळू स्थिर होऊ लागतं. सर्व कृतींना एक प्रकारची दिशा मिळते आणि उद्देशही मिळतो. कशा करता आपण हे जप आणि मौन करतोय हेही आपल्याला हळूहळू जाणवू लागतं. त्यामुळे रोजचे कार्यक्रम सुद्धा विशिष्ट उद्दिष्टाकरता म्हणजे जप साधनाच्या करता वेळ काढण्याकरता किंवा त्याच्याकरता अशा दृष्टीने आपण कार्यक्रम आखतो आणि रोजचे कार्यक्रम विशिष्ट उद्दिष्टाकरता आणि विशिष्ट दिशेने होऊ लागतात. आता साक्षात साधन आणि ज्ञान ह्यामध्ये कृती काय असते. जप ध्यानात आनंद झाल्यास साधना करता किंवा साधनाला उपयुक्त म्हणून आपण कृती करायला लागतो. इतर कृती सोडून देतो. इतर कृतींमधली रुची हळूहळू कमी होऊ लागते. आता ह्या सर्वांमधलं फल काय असतं. फलाकरता इतर पारंपरिक साधन, उत्सव समारंभाचं फल काय असतं. तर मुख्य म्हणजे त्याच उद्दिष्टाने जमलेले हे सर्व बंधू भगिनी असतात. त्यामुळे सत्संग लाभतो. सद्गुणांचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला इतर साधकांच्यात दिसतं आणि त्यामुळे ते बघून आपल्यातही हळूहळू बदल होऊ लागतो.
बहिरंग साधना, जनसेवा, व्रतवैकल्ये ह्यामध्ये फळ काय असते? तर नम्रपणा, दया, औदार्य, दृढनिश्चय, नियमांचं पालन, वेळेचं बंधन याचं भान होतं आणि जास्तीत जास्त उत्तमपणे काम करण्याची सवय होते. अंतरंग साधना आणि जपमौन यामध्ये काय प्रकारचं फळ मिळतं? तर आनंद जाणवतो. शरीर आणि मन हळू स्थिर होऊ लागतं. सुरुवातीस फळाच्या इच्छेने जे आपले कर्म होत असतात, त्यामुळे ईश्वराच्या ते हळू-हळू जायला लागतं. त्यामुळे फळाशा म्हणजे हेतू गळून जातो आणि ईश्वराच्या इच्छेनेच हे सर्व घडतंय, हे पटतं. त्याच्यानंतर साक्षात साधन आणि ज्ञान ह्याच्यामध्ये फळ काय असतं? तर सद्गुरू कृपेची जाणीव होते, काळाची जाणीव होते. काळ सर्व काही आहे आणि काळ आपल्याला खात आहे किंवा काळ दिवसेंदिवस काळ कमी होत जातो ह्याची जाणीव होते. आनंदाची चाहूल लागते. पण ईश्वराच्या कृपेने सर्व घडतं हे जाणवल्यामुळे निवृत्तीही होऊ लागते. त्यामुळे काळजी सुद्धा कमी होते. तर हे शेवटचं जे आहे काळजी कमी होणे हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. बाकीचे सगळं फळाचं मी साधारण अंदाजाने लिहिलेलं आहे. तर असं मला वाटतं आता मला एवढं म्हणजे विचार मांडायचे हे दिल्याबद्दल आपले मी आभार मानते. नाही नाही, फार छान. बघा, तुम्हा नमस्कार. सगळ्या साधकांनी मंथन करून कितीतरी वेळ तास विचार करून हे बाहेर आलंय. हे आपल्याला 4 रकाने दिसत आहेत, पण ते 2, 3, 4 दिवस विचार करून हळूहळू लिहायला वेळ लागला असेल की नाही. चला, आता आणखीन एक बघूया. शिल्पाजी, रेडी? माझं आलंय का? काय ठेवलंय इथे? अम, तर पारंपरिक साधन त्याच्यामध्ये वृत्ती म्हणजे उत्सव आणि समारंभात सर्वजण एकत्र मिळून एकाच ध्येयासाठी कार्यप्रवृत्त होतात आणि त्याच्यामुळे ते एकजुटीने काम करतात आणि तेव्हा कृती आपली असते की सत्संग घडतो, दानधर्म घडतो, असेल त्या परिस्थितीत राहावे लागते. त्याच्यामुळे अपेक्षा कमी होतात आपल्या आणि कला सादर करण्याची संधी मिळते आपल्याला. त्याचं फळ असं आहे पारंपरिक साधनाचं, की सात्विक विचार येतात, नियम पाळण्याची सवय आणि शिस्त लागते. कलागुणांचं प्रदर्शन करता येतं आपल्याला तिथे. आता बहिरंग साधन म्हणजे व्रतवैकल्य आणि जनसेवा. त्याच्यामध्ये वृत्ती आपली संयमी होते. फक्त स्वतःपुरता विचार न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी निस्वार्थी भावना आपली होते. कृती म्हणजे परोपकार घडतो, पेशन्स वाढतो आपला. व्रतवैकल्य म्हणजे जनसेवा केल्यामुळे सुद्धा आपलं बऱ्याच लोकांमध्ये राहिल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. त्याचं फळ आहे की मनाला सात्विक वळण, शिस्त लागते, आपली आसक्ती कमी होते. व्रतवैकल्य केल्यामुळे उदाहरणार्थ उपवास वगैरे. अंतरंग साधन, जप आणि मौन त्याच्यामध्ये वृत्ती आपली ईश्वरी अधिष्ठान आणि गुरुवर आपली दृढनिष्ठा व्हायला लागते. आणि शरणागत म्हणजे साधन मी करत आहे, माझ्याकडनं घडत आहे किंवा मी आता आधी 10 मिनिटं करायची, आता 15 मिनिटं करते, अर्धा तास करते, म्हणजे माझी प्रगती होत चालली आहे. ही भावना सुद्धा आपल्याला नको असते तिथे. तर ती पूर्ण शरणागत वृत्ती आपली व्हायला पाहिजे तिथे. इंद्रियांचं शम आणि दम म्हणजे साधन चतुष्टय संपन्नता आपण जे शिकलो मागे. तर तिथे तशी वृत्ती होते आपली जप आणि मौन केल्यामुळे. कृतीमध्ये विवेकाने कर्म घडायला लागतं. साधनेत गोडी वाटायला लागते. मी आणि माझे याच्या पलीकडचा विचार आपण करायला लागतो.
अंतरंग साधनेचं फळ म्हणजे गुरुकृपेच्या प्रतीची जाणीव होते, वृत्ती समाधानी होते, चित्तशुद्धी व्हायला लागते. आता साक्षात साधन म्हणजे ज्ञान, त्याच्यामध्ये वृत्ती आपली ईश्वर कर्ता आणि करविता आहे ही भावना दृढ व्हायला लागते. वृत्ती उदासीन होते आणि कृती ईश्वरार्पण बुद्धीने कृती घडते, सेल्फलेस ऍक्शन. आणि तिथे इगोसेंट्रिक डिझायर्स नसतात. सगळं जे काही करायचंय ते आपण ईश्वरार्पण बुद्धीनेच करत असतो. त्याचं फळ म्हणजे अहंभाव जातो, साधक समदर्शनी होतो आणि परमानंद प्राप्त, निजानंदाची प्राप्ती होते आणि जीवनमानाच्या फेऱ्यातून मुक्ती होते आपली. असं ज्ञानी माणसाला फळ मिळतं. धन्यवाद. का हे स्थित्यंतर तुम्ही बऱ्याच जणांनी केलंही असेल, बऱ्याच जणांनी करायचं असेल, तुम्ही जरूर करा. पण हे स्थित्यंतर कसं होतं आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळवायचं, तर आपण आता आणखीन थोडं वेगळ्या याच्या संतांचे विचार बघू. की हे परंपरा साधन, बहिरंग साधन, अंतरंग साधन आणि साक्षात साधन, की ज्याला सर्व साधनांचे फळ असंही म्हटलं. याच्यामध्ये वृत्तीत हे संतांचे विचार आहे, माझे नाही बरं का, मनाने नाही सांगत आहे मी. तर बघा वृत्ती कशी होत जाते ते बघा. तर म्हणले परंपरा साधनामध्ये आपली धर्म प्रवृत्ती बनते. सार त्यांचं घेतलंय, धर्म प्रवृत्ती. बहिरंग साधनेमध्ये माझी वृत्ती अंतर्मुख होते, उपासनेमध्ये अंतर्मुख होते. नंतर माझी प्रवृत्ती ही आतमध्ये वळते, योग निवृत्तीकडे जास्ती कल वाढतो. आणि सगळ्यात जिला आपण ब्रह्मजिज्ञासाही म्हणू शकतो. आणि नंतर होते त्याचं विज्ञान. आपल्याला इथे जायचंय, साक्षात साधनाच्या वृत्तीकडे जायचंय. आणखीन एकातर आहे. मग आणखीन काय, प्रत्यक्षात कर्ता बदलण्यावर खूप भर आहे. कर्ता बदलला पाहिजे. आता कर्ताचं काय होतं, इतकं सुंदर सांगितलंय. कर्त्याचं काय होतं, आता आपण कर्त्याचं काय होतं बघू. तर बघा, पारंपरिक साधनामध्ये तुमच्यापैकी अनेकांनी सांगितलं, त्याचं आपल्याला कोणी सांगितलं त्याचा सार काढा. तर त्यात हे व्रत समारंभ वगैरे काय आहेत ते कर्ता प्रधान आहेत, हो की नाही. आपण जबाबदारी घेऊन केलेलं असेल, काय 100 जणांना जेवायला घालायचं का, 11 दिवस किंवा 9 दिवस कुठला उत्सव करायचा, हे कर्ता प्रधान साधन. नंतर याच्यामध्ये उपासनेमध्ये गौण करता आहे किंवा त्याला म्हणतात बाधित करता. म्हणजे करता महत्वाचा नाही, करायचंय पण त्याला करता लागतो कोणीतरी, पण तो गौण आहे, तो इतका महत्वाचा नाही. याचे योग किंवा ज्या अगदी अंतर्मुख ह्याच्यामध्ये अज्ञात करताय आणि विज्ञानामध्ये तो अकर्ता. बघा कसं सुंदर स्थित्यंतर घडत जात आहे. आणखीन एका वेगळ्या प्रकारे प्रधान करता, बाधित करता, अज्ञात करता, अकर्ता. नंतर आता शेवटी राहिलं फळ. तर फळ म्हणजे हे मी आता थोडं वेगळ्या तऱ्हेनं सांगणार आहे. संतांना कशावर आपण काय लक्ष ठेवून, काय अपेक्षित ठेवून करतोय ते. हे कर्ता प्रधानामध्ये वासना शुद्धीकरण, परंपरा साधनामध्ये वासना शुद्धीकरण आहे. नंतर वासना नियंत्रण आहे. नंतर जिथे वासना तयार होते ते अध्यस्त मन, त्याचंच नियंत्रण आहे. आणि शेवटी त्याचं उन्मन होणं हे आपल्याला अपेक्षित आहे. तर बघा हा सगळा प्रवास जेव्हा ज्ञानाचं विज्ञान सांगितलं तेव्हा आपल्याला आधीच सोडायचं काहीच नाही, फक्त हा प्रवास आपल्याला अनुभवायचा आहे, की जेणेकरून याचं आपण केलं की हे बहिरंग साधन. आणि आता परंपरा साधन बहिरंग साधनेच्या आणखीन बाहेरचं आहे आणि नंतर ते थोडं आत हा प्रवास चालू आहे. अशी काही ब्लॅक अँड व्हाईट रेषा सांगता येणार नाही. बहिरंग साधन, अंतरंग साधन आणि त्याच्यामध्ये हे ज्ञानाचं विज्ञान होणे, हा प्रवास आपला आतमध्ये जायचा सुरू झाला की त्यालाच संत ज्ञानाचं विज्ञान होणे म्हणतात.
आता बघा, याच्यामध्ये आपला संशय मुळी सुद्धा नको, जराही संशय नको. कारण संशय आला की आपण समर्थ पुन्हा पुन्हा वर्णन देत आहे. आणि मग आता बघा, हे पुढचं वर्णन बघा. आता पुढचे थोडे 2-4 ओव्या बघू. आता चला, आता ह्याच्या पुढे हे विज्ञानाची महती, विज्ञानाचं वर्णन चालू. काय फळाची अपेक्षा, किंवा आता इथं फळ म्हणायचं, पण प्रयत्न करणारा, ध्येय आणि ध्याता हे एक झालेले. मग काय म्हणले? क्षयेची नाही जो अक्षयी, व्यापकपणे सर्वा ठाई, तेथे हेत संदेह नाही, निर्विकारी. जे उदंड घनदाट, आद्य मध्य शेवट, अचळ अढळ अतूट, जैसे तैसे. आता बघा, हे सगळं काय आहे हो? हे आता आपण हे जे 4 स्टेप्स बघितल्या, हे या 4 स्टेप्सनी जाऊन हे उन्मन मनाचं, अमन मनाने काय होतं, अमन मनाला काय, आता भाषा वापरायला लागते, अमन मनाला काय मिळतं असं म्हणणं खरं चुकीचं आहे. पण तिथे काय मिळतं म्हणजे जिथे क्षय नाही, म्हणजेच काय म्हणले, हे साक्षात साधनाचं या सर्व साधनाचं फल आहे. त्यालाच ते आता हे ध्येय किंवा ब्रह्मनिर्देश करत आहे. याला म्हणजेच काय, तिथे आपलं पण हे संदेह निर्विकारी मात्र पाहिजे. आता आपण बघा, ब्रह्म शब्द खूप टेक्निकल वाटेल, जरा आपला आवाक्या बाहेरचा वाटेल, पण आपण वेगळ्या शब्दात विचार करू. आपण आधी सोप्या शब्दात केलाच, साधना करून काय मिळवायचंय, तर सोपं, अगदी सोपं करू. काय करू? मला आनंद पाहिजे. ठीक आहे ना, आपल्यापैकी कोणाला आनंद नाही असं नाहीये ना. ते म्हणतील नाही, पाहिजे आनंद, 8 वाजल्यापासून आमचा आनंद सुरू होणार आहे, तुमचं प्रवचन संपलं की आमचा आनंद आनंदच आहे. ठीक आहे, तेही खरं असेल. तर आनंद कसा पाहिजे? हा, बघा, हे तुमच्या मनातल्या मनात उत्तर द्या. तो अस्तित्वात असलेला पाहिजे का काल्पनिक पाहिजे? नाही नाही, काय विचारतो, खरा पाहिजे, काल्पनिकचा कोणाला पाहिजे? बर, मग मला त्या आनंदाची जाण असायला पाहिजे का नको? आपण कोणी म्हणतो ना, अरे तुला मी मागितलं होतं दिलं नाहीस तू. म्हणलं दिलं की, कधीच तुमच्या मेलबॉक्स मध्ये ठेवलं सुद्धा मी. मग अरे खरंच की, त्याची मला जाण हवी की नाही? हो, मला प्रत्यक्ष पदोपदी संवेदनाशील असं मला जाण, असा आनंद पाहिजे. हो, असा आनंद पाहिजे. बघा, ते दागिन्यांचा आनंद असा नसतो. ते एक नाटिका आपण बघू कधीतरी. ते एक तो वाल्या कोळी त्याच्या पत्नीला दागिने आणून देतो. पत्नी म्हणते, हे दागिने घेऊन मी काय करू? ते म्हणले, तो वाल्या कोळी म्हणतो, अगं तू तक्रार करत होतीस ना, मला दागिने नाही, दागिने नाही, हे घे दागिने. पण हे दागिने मी कोणाला दाखवणार? तो म्हणतो, कोणाला दाखवायची काय जरूर आहे? तर ती त्याला छान उत्तर देते. ती म्हणते, अहो दागिने लोकांना दाखवण्यासाठीच बनवलेले असतात. आणि म्हणे, मी डाकूची पत्नी असल्या कारणाने कोणी कुठे बाहेर जाऊ शकत नाही दाखवायला दागिने. गहने होते ही दिखाने के लिए. तर तसं असा आनंद लपवून ठेवायचा नको मला. आनंद सगळ्यांना देखत सगळीकडे पाहिजे. बर, मग हा आनंद कायम स्वरूपात हवा का तात्पुरता? ऑफकोर्स कायम स्वरूपात. तात्पुरता कोणाला पाहिजे? बर, मग हा आनंद अमुक ठिकाणी असलेला असेल, मग तिकडे दुसऱ्या ठिकाणी, आता बरेच जण कुठे भारतात जातात, क्रूजला जातात, मग इथे आनंद आहे, मग त्या दुसरीकडे गेल्यावर आनंद गेला तर नाही, असा आनंद नको आम्हाला. आम्हाला कायम आमच्या ठिकाणी पाहिजे. हा, तर मग म्हणून म्हणले, हेच सोप्या शब्दात जे आता जे आपण चर्चा केली, त्यालाच ते म्हणले, क्षयाची नाही जो अक्षयी, व्यापकपणे सर्वा ठाई. पण आपल्याला काय हे पटत का नाही? तर आपल्याला हे तर संदेह अजून आपला हेतू काही अमुक अमुक केल्याने काय मिळेल ह्याचं आपलं अजून मनामध्ये पूर्णपणे त्याचं मोटिवेशन आपलं पूर्ण गेलेलं नाही. मग त्यासाठी आपण काय करूया, आपण एक सरप्राईज टेस्ट घेऊ. आता मी बघितलं सगळ्यांनी होमवर्क केलं नाही, मग आता मी काय करतो, तर मग सगळ्यांना एक सरप्राईज, आपण एक काय म्हणतात, सरप्राईज टेस्ट घेऊ.
ठीक आहे, तर मला सापडणार काही, ते बरेच दिवसांनी करतोय. काय म्हणतात ह्याला, ओपिनियन पोल कुठे गेला? पोल्स, हा चला पोल्स, ठीक आहे, हा दिसतंय सगळ्यांना? हा चला, आत्ता जे आपण आनंदाचं वर्णन केलं, तर समर्थ तिथे म्हणतात आपला हेतू गेला नाही, ते इथं हेत संदेह निर्विकारी व्हायला पाहिजे. तर सच्चित आनंद ब्रह्म, बघा आपण काय म्हणलं, शाश्वत पाहिजे, त्याची मला जाणीव पाहिजे, आणि आनंददायक पाहिजे. हे ब्रह्म जे आहे, हे हा जो आनंद आहे ते ब्रह्माचं काय आहे? हा आनंद हे ब्रह्माचं कार्य आहे का? आपल्याला असा हवा असलेला आनंद ब्रह्माचं कार्य आहे का ब्रह्माचं प्रॉडक्ट आहे त्याचं, का त्यांचा परस्पर संबंध नाहीये, की हे ब्रह्माचे 3 आयाम किंवा ज्याला म्हणतो आपण डायमेन्शन्स आहे, स्वरूप आहे. हे काय आहे आनंद? तर आपल्याला 1 मिनिट तुम्ही विचार करा. प्रश्न समजला ना, की मला जो हा सगळा हवा हवा असा वाटणारा आनंद आहे, आणि त्याला आनंद म्हणतो, पण तुम्ही तर समर्थ तर त्याला ब्रह्म म्हणताय. मग आनंदाचा आणि ब्रह्माचा संबंध काय? हे त्याचं कार्य आहे का त्याचं प्रॉडक्ट आहे? काय आहे ते? आनंदाचा आणि ब्रह्माचा काय संबंध आहे? बघा, आपला अनॉनिमस पोल आहे, तुम्ही मत द्या सगळ्यांनी. प्रश्न लक्षात आला असेल ना? तुमच्या शंका नाहीये ना? नाहीतर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता, की मला सध्या जो आनंद आनंद पाहिजे, समर्थ तर सांगतात तर हे ब्रह्म आहे. मग ब्रह्माचा आणि आनंदाचा संबंध आहे का काही, किंवा असला तर काय आहे? ठीक आहे, तर आपण थांबू इथे, कारण मी एंड करतो आणि शेअर करतो रिझल्ट. बघा, बहुसंख्यांच्या मते हे आनंद, ब्रह्माच्या आनंदाचे 3 पैलू आहे. त्याचा पैलू काहीतरी शब्द वापरायला लागतो, म्हणून स्वरूप आहे खरे. तर हे कसं ते आता आपण बघू, की हे आनंद आहे ब्रह्माचे 3 आयाम आहे. कारण ब्रह्माचे 3 आयाम कुठले बघितले? ते सत आहे, ते चैतन्य रूप आहे आणि आनंदमय आहे. आता बघा, या तिघातले, या 3 अनुभवातले 2 अनुभव आपल्याला आत्ता सगळ्यांना आहेत. आपण सगळे आहोत ना सत्य? कोण नाही आहेत का? त्यांनी हात वर करा. नाही नाही म्हणले, हा प्रश्नच काय विचारता? मी आहे. आपण चैतन्य रूप आहोत ना? हो, चैतन्य रूप आहोत. आनंद मात्र, मग आनंदी आहोत का आपण? हा, तिथे मात्र थोडी अडचण आहे. तो आनंद आपला सध्या काहीतरी वेगळी धारणा आपण मनात घेतलेली आहे त्या आनंदाबद्दल. तर म्हणून, कारण कार्य का नाही? जर कार्य असेल तर ते कोणाला तरी करायला लागेल ना, आणि केलेल्या कार्याचं फळ हे मर्यादितच राहील, म्हणून ते त्याचं प्रॉडक्ट पण नाही. पण कुठलंही प्रॉडक्ट असेल तर ते जन्माला यायला लागेल. त्या काळी असं एक, हे सगळी चर्चा कशासाठी? मला पटण्यासाठी, की मला आनंदासाठी बाहेरून काहीही मिळवायचं नाही, ही पटण्यासाठी ही चर्चा आहे. ते हळूहळू पटेल, कारण हे ब्रह्माचे 3 आयाम साधनेनं कसं करायचे ते ह्याच्यानंतर आपल्याला समजण्यासाठी ब्रह्माचं आता हे वर्णन तर समर्थ करणार आहे. ते गगनाहून पाहता जैसे गगन, ते गगनाहून सगन, जनच नाही निरंजन सदोदित, असं पुष्कळ पुष्कळ वर्णन समर्थ करणार आहे. पण त्यानंतर ते आपल्याला गोष्ट सांगतात, कारण पुन्हा ते साधनेची सुरुवात आपण जिथून आहोत तिथून करणार. बघा, प्रत्येक त्यांचा लेसन
जसं डॉक्टर कसं करतो, अरे ह्यानी नाही कळ उपाय आला का, दुसरा उपाय तो, आणखीन हे औषध देऊ, ते औषध देऊ. ते तू आता डॉक्टरचं उदाहरण दिलं, पण संत चुकतात असं नाही, आपली साधना कमी पडते. ते समर्थ वेगवेगळ्या तऱ्हेनं समजून सांगणार आहेत. तर ह्या ओव्या ज्या आहेत ब्रह्म निरूपणाच्या, त्यांच्या ब्रह्माच्या, की हे ज्ञान चक्षुन, इथे फक्त एक शब्द येईल तिथे तिथपर्यंत आपण थांबतो, मी थांबतो. पाहता जैसे गगन, गगनाहून जे सघन, जनचिनाही निरंजन सदोदित, चर्मचक्षु ज्ञानचक्षु, हा तो अवघाच पूर्वपक्षु, निर्गुण ठाईंचा अलक्षु, लक्षवेन संगत्यागा विण काही, परब्रह्म होणार नाही, संगत्याग करून पाही, मौन्य गर्भा. आहा, इतका सुंदर शब्द वापरलाय, मौन्य गर्भा. म्हणजे आहा, संगत, मला सध्या जो संघ आहे तो संगत मी सगळा सोडला, वाणीचाही संघ सोडला. सगळ्या त्याच्याशिवाय मला परब्रह्म होणार नाही, म्हणजे मी व्यवहार सोडला. म्हणून बघा रामकृष्ण परमहंस म्हणले, हा ब्रह्मज्ञानाचा अनुभव अजून उष्टा झालेला नाही. म्हणजे काय, तर कोणाच्याही वाणीमध्ये आलेलं नाही, कोणी तो पुरेसा समजावून सांगितलेलं नाही. मग म्हणले समजावून सांगता येत नाही, मग सांगतात कशाला संत लोक, चैन पडत नाही म्हणून सांगतात, की त्यांना वाटतं अरे माझा जो आनंद मिळाला तो सगळ्यांना मिळावा, म्हणून ते तऱ्हेतऱ्हेनं सांगतात. तर ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळी बघू. आता मी इथे थांबतो आणि मग आपण ही प्रार्थना म्हणतो, आणि मग आपण काही प्रश्न असतील, काही विचार मांडायचे असतील तर आपण बघू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. एक महत्वाची सूचना सांगायची राहिली, की पुढच्या सोमवारी आपला वर्ग होणार नाही, कारण कोणी पाहुणे आलेले असतील, तुम्ही कुठे गेलेला असाल. नंतर त्याच्या पुढच्या सोमवारी 1 जानेवारी आहे, तर त्याची सुद्धा आपण रजा घेणार आहोत. पण दोन्ही क्लासेसचे मिळून, सोमवार आणि मंगळवारच्या वर्गाचा मिळून 2 जानेवारीला एक खास वर्ग बहुतेक आपला होईल. मी एक विशेष अतिथींना बोलवायचा मी प्रयत्नात आहे. त्यांच्याकडनं अजून काही आलेलं नाही, बघूया. पण 2 तारखेला आपण सगळेजण 7:45 वाजता भेटू.